भाऊ काय बोला आजच्या पत्रकार परिषदेमध्ये? भुसावळ शहरामधील जे कामांच्या विषयी आता जे पत्रकार परिषद होत आहेत, या पत्रकार परिषदेमध्ये जे लोक काही बोलत आहेत त्यांनी आपलं भान ठेवून बोलायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 10मध्ये 36 लाखाच्या संडासी बांधल्या गेलेल्या आहेत. या संडासी 2021मध्ये झालेल्या होत्या. त्या 21मध्ये त्यांचं रिन्युएशन केलं आणि 2024मध्ये त्या पाडल्यात आणि त्याचं 36 लाखाचं टार्गेट करून फक्त हे नगरसेवक काय केलेलं आहे यांनी माहिती आहे का? ते मागचे जे सत्ताधारी नगरसेवक होते यांनी फक्त मलिदा लाटण्यासाठी हे कार्यक्रम केलेले होते. आणि कोणते पत्रा बित्रा काय कुत्रा कोणता आहे तो आमच्या नेत्यांना हे काय बोलतो त्याला म्हणा तुझी अवकात काय होती, तू कोणत्या ठिकाणी होता आणि आता काय झाला आहे? एवढा मलिदा खाऊन तुम्ही लोकांना जर बोलत असाल 9 वर्षामध्ये काय केलं? एका रस्त्यावरती IPS टाकला, आमच्या बागवान गल्लीच्या रस्त्यावर IPS टाकला, त्याच्यावरती परत गट्टू लावले आणि त्याचे एकेका रस्त्याचे 4-4 वेळेस बिलं काढलेले आहे. त्याचे सगळे प्रूफ आहे माझ्याकडे. आणि या प्रूफामध्ये आता मी त्यांना सगळ्यांना जे काही होणार आहे त्याच्यामध्ये मी काढील आणि अटकावणारच. आणि यांना सगळ्यांना बिलकुल राजीनामा देण्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट, हे जे भुसावळ शहरामध्ये चालू आहे की या वार्डातले कामं घेतले, त्या वार्डातले घेतले. मागच्या मिटिंगांमध्ये जेव्हा इलेक्शन लागायचं 2021-22मध्ये तेव्हा फक्त इलेक्शन लागतं आहे म्हणून तेव्हाच कामं निघायचे यांचे. का तर यांना फक्त मलिदा लाटण्यासाठी, यांना पैसे वाटण्यासाठी हे कामं काढायचे आणि आमदार निधी घेतील, खासदार निधी घेतील, या लोकांना हे पैसे मिळवण्यासाठी काम द्यायचे. आणि जे रस्ते आता हे लोक म्हणतात की झालेले आहेत, कोणते रस्ते जे IPS झालेले आहे, या IPS रस्त्यांचे यांनी मला दाखवावं की यांनी जी पहिली अमृत योजना झाली त्याचे पाईप टाकलेले आहे. त्या पाईपानंतर यांनी प्रत्येक घरामधलं जे कनेक्शन आहे याची सुविधा कुठे ठेवलेली आहे? म्हणजे हे हे फक्त जेवढेही आहेत ना, हे मलिदा लाटण्यासाठी काढलेले कामं होते. आता जेव्हाही प्रत्येक घराजवळ अमृत योजनेचे कनेक्शन जातील तेव्हा सर्व रस्ते तुटले जातील. आणि हा जो आपला हे आहे हा पूर्ण जनतेला भोगावा लागणार आहे. हा जनतेचा पैसा आहे, हा यांच्या घरचा पैसा नाही आहे काही की याने भाऊने आणला आहे. तर हा पूर्ण DPDC म्हणा का नगरपालिका म्हणा, हा जनतेचा पैसा आहे, शासनाचा पैसा आहे. आमच्या नगरपालिकेच्या टॅक्समधनं हा पैसा जातो आणि हे मलिदा लाटतात. ही गोष्ट चांगली नाही आहे. आणि यांनी हे जे कामं केलेले आहे हे फक्त यांच्या भरण्यासाठी केलेले आहे. आजपर्यंत जे 9-10 वर्षापूर्वी नगरसेवक होते, या नगरसेवकांची मागच्या प्रॉपर्टीची आज तपासणी करा आणि आताची तपासणी करा. हे काय होते आणि आता काय झालेले आहे हे लोकांना शिकवू नये की हा तो होता आणि तो होता. आता त्यांना या येत्या 5 ते 7 महिन्यामध्ये किंवा जास्तीत जास्त 2026पर्यंत सगळ्यांना दिसेल पूर्ण. आजपर्यंत या DPDC पासून, नगरपालिकेपासून सर्व कागद आहेत. आता या कागदांचा अभ्यास करून पुढचा जो बॉम्ब आहे हा तुम्हाला मी थोड्याच दिवसात देणार. आणि दुसरी गोष्ट, या भुसावळ शहरामध्ये जेवढे अवैध धंदे आहे, सट्ट्याचे, पत्त्याचे, कॉईनचे किंवा लॉटरीचे, हे कोणाचे चालू आहे, कोणाच्या वरदस्तानी आहे, यांचा आका कोण आहे, यांचा आका पहिले शोधा आणि हे बंद करा. नाही तर गुढीपाडव्याच्या दिवशी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या समोर शिवाजी कॉम्प्लेक्सजवळ शिवाजी पुतळ्याची जी जागा आहे तिथे मी आमरण उपोषण किंवा धरणे आंदोलन या 2 पैकी एक गोष्ट करणार आहे. आणि हे बंद झालेच पाहिजे. जर नाही झाले, वर्दळीचा रस्ता आहे, आज रमजानचा पाक महिना चालू आहे आणि चुडी मार्केटमध्ये सट्टेचे धंदे चालू आहेत. तिथून महिला ये जा करतात आणि हे लोक तिथे बुकल येतात. लाजा वाटत नाही, तिथे वरती पत्ता चालतो. अशा प्रकारे हे जे धंदे यांनी ठेवलेले आहे यांनी बंद करावे, अन्यथा यांना खूप मोठ्या प्रमाणात भोगावे लागणार. Subscribe now and press the bell icon. Never miss